नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता सायली, अर्जुन, रविराज आणि सुमन सगळेच आता नागराजच्या जामिनाविषयी चर्चा करत असतात. तेवढ्यातच रविराज बोलतो की आपण आता नागराजला जामीन तर काही मिळू दिलेला नाही आहे, त्याला परत जेलमध्ये पाठवलं आहे, पण तरी देखील आपल्याला त्याच्या विरोधात काही ठोस पुरावे मात्र जमा करावे लागतील. नाही म्हणजे तो व्हिडिओ तर आहेच आपल्याकडे, पण त्याचा वकील मात्र तो व्हिडिओ फेक आहे हेच सिद्ध करणार आणि तो देखील सारखं हेच क्लेम करतोय की यामध्ये त्याची काही एक चूक नाही आहे आणि तो व्हिडिओ देखील फेक आहे म्हणून. तितक्यातच सुमन बोलते की मी साक्ष देईल ना, माझ्या साक्षीचा काहीच उपयोग नाही होणार का? त्यावर रविराज बोलतो की होईल ना, अगं तुझ्या साक्षीचा देखील आपल्याला खूप जास्त उपयोग होईल, पण तरी देखील आपल्याला नागराज विरोधात काही ठोस पुरावे मात्र जमा करावे लागतील. एकदा का त्या महिपतने तोंड उघडलं मग मात्र आपल्यासाठी सोपं होऊन जाईल, कारण महिपतचा जबाब हा एक महत्त्वाचा पुरावा असणार आहे या सगळ्या केसमध्ये. आपल्याला ही केस जेवढी साधी दिसत होती तेवढी साधी मात्र ही केस नक्कीच नाही आहे. हे प्रकरण खूप अडचणीचं, खूप अवघड दिसतंय. तितक्यात आता अर्जुन बोलतो की हो, आता नागराज काकाला देखील अटक झाली आहे, पण तरी देखील महिपत तोंड उघडत नाही आहे. तो नक्की कोणाला घाबरतोय ते देखील समजत नाही आहे. अशी काय मजबुरी असेल त्याची की तो तोंड देखील उघडत नाही आहे. तेवढ्यातच सुमन बोलते की खरं तर माझंच चुकलं, मी हे सगळं काही तुम्हाला आधीच सांगून टाकायला पाहिजे होतं. तितक्यातच रविराज तिच्या जवळ येतो आणि तिला बोलतो की सुमन, या सगळ्यामध्ये तुझी काही एक चूक नाही आहे. अगं उलट इतके दिवस तू एकटी हे सगळं काही सहन करत होतीस. तुला तुझ्या मोठ्या भावाची जेव्हा गरज होती तेव्हा मात्र मी तिथे नव्हतो. मी खरं तर नागराजच्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मला दिसत होतं की तो कुठलाही धंदा वगैरे करत नाही आहे, सतत बाहेर फिरत असतो, चुकीच्या लोकांसोबत तो मैत्री करतोय, पण तरी देखील मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याला कधीही काहीही बोललो नाही. त्यावर आता सुमन बोलते की मी एकटी कुठे आहे, तुम्ही सगळेजण आहातच की माझ्यासोबत, पण यांना शिक्षा होईल ना? त्यावर आता रविराज तिला समजावतो की हो, त्याला नक्कीच शिक्षा होईल म्हणून. त्यावर आता सुमन सांगते की हे तुमच्या समोर नेहमी चांगलंच वागायचे माझ्याशी, या सगळ्यामध्ये तुमची काही एक चूक नाही आहे, त्यामुळे तुम्ही माझी माफी मागू नका. माझा नवरा एक नंबरचा लालची माणूस आहे, हे तुमच्यासमोर नेहमी माझ्याशी चांगलंच वागायचं नाटक करायचे आणि तुमची पाठ फिरली की यांच्यातला राक्षस जागा व्हायचा. त्यावर आता रविराजला देखील नागराजकडे दुर्लक्ष केल्याचं खूप वाईट वाटत असतं. त्याला देखील आता पश्चाताप होत असतो की आपण त्याच्या सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करत गेलो आणि तो मात्र आपल्याशीच, आपल्याच घरामध्ये राहून आपल्याशी किती वाईट वागत होता ते. आणि सुमनच्या सांगण्यामुळे तर रविराजला स्वतःलाच खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं. त्यावर आता सुमन रविराजला समजावते की या सगळ्यामध्ये कोणाची काही एक चूक नाही आहे, चूक तर माझीच आहे, कारण मीच कधी तुम्हाला स्पष्टपणे हे सांगायची हिंमतच दाखवली नाही. खरं तर मी खूप घाबरून गेले होते, पण सायलीने मला जेव्हा हिंमत दिली, धाडस दिलं बोलायचं, तेव्हा मी कुठे जाऊन बोलू शकले. तर आता समीरा इकडे सायलीने तिला पाहिल्यामुळे खूप घाबरली आहे आणि आता ती तन्वीला भेटायला आली आहे. पण ती आता कुठलीशी विशाखा प्रभूने अशी वकील बनून महिपतला जेलमध्ये भेटायला गेलेली असते. तेव्हा महिपतने तिला सांगितलेलं असतं की कोणावर देखील विश्वास ठेवायचा नाही, नागराजवर देखील नाही आणि त्या तन्वीवर देखील नाही. त्यामुळे आता ती विचार करत असते की आता तन्वीला हे सांगू की नाही, पण शेवटी आता तन्वीने विचारल्यावर ती सांगून टाकते की अगं मी एका कॅफेमध्ये गेले होते आणि तिथे मला सायलीने पाहिलं. त्यावर आता तन्वी खूप चिडते आणि बोलते काय, म्हणजे नक्की काय झालंय ते सांग मला.
त्यावर आता ही समीरा म्हणजेच ही साक्षी आता कॅफेमध्ये जो काही प्रसंग झाला आहे सगळं काही तन्वीला सांगून टाकते की ती कॅफेमध्ये गेली असताना नेमकी काउंटरजवळ सायलीशी तिची धडक झाली आणि तिथेच ती सायलीने तिला पाहिलं, पण सायलीने पाहिल्या तिने लगेच मास्कने चेहरा झाकून घेतला, त्यामुळे सायलीने तिला ओळखले की नाही हे आता तिलाही माहीत नाही आहे. त्यावर आता ही तन्वी खूप चिडते तिच्यावर आणि बोलते, काय तुला कळतंय का? अगं तुला इतकं पण अक्कल नाही आहे का की असं 4 चौकामध्ये फिरायचं नाही म्हणून? एकतर तुला इथे पनवेलमध्येच राहायचं आहे, पनवेल सोडूनही जायचं नाही आहे. अगं तुला राहायचं आहे तर राहा इथेच, पण घरात बसून राहा ना, अशी बाहेर लोकांमध्ये का फिरतीयेस? तुला कोणी ओळखलं म्हणजे? आणि तुझा हा जो काही सो कॉल्ड वेषांतर आहे ना तुझं हे, त्याचा आपल्याला काही काडीचाही उपयोग नाही आहे. अगं तू तुझा वेश बदलू शकशील, तुझा चेहरा तो कसा बदलणार आहेस तू? त्यावर आता ही साक्षी तिला समजावायचा प्रयत्न करत असते, अगं हो पण सायलीने खरंच मला ओळखली की नाही हे मला तरी माहीत नाही आहे, आणि तिने मला पाहिल्यानंतर मी लगेच मास्कने माझा चेहरा झाकला होता, त्यामुळे तिने मला पाहिलं असेल असं मला तरी काही वाटत नाही आहे. आपल्याला आता तेच माहीत करून घ्यायचं आहे. त्यावर तन्वी बोलते की म्हणजे नक्की काय करायचं आहे आता आपण? तुला कळतंय का? अगं हे सगळं आपल्याला किती महागात पडणार आहे. एकतर आता नागराज काका आणि अण्णा सर देखील नाही आहे तिथे आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढायला, त्यामुळे आपल्याला खूप सावधानगिरीने वगैरे राहावं लागेल. आता तन्वी देखील या साक्षीवर खूप चिडलेली असते. त्यावर साक्षी तिला सांगते की तू एक काम कर ना, सायलीवर ना थोडं लक्ष ठेव, म्हणजे ती माझ्याबद्दल काही बोलते का, काही तपास करते का, याकडे ना तू थोडंसं लक्ष दे. आता हे ऐकल्यावर तर तन्वी खूप जास्त चिडते आणि बोलते, हो ठेवते ना, मला काय दुसरं काही कामच नाही आहे ना, तेवढ्याचसाठी जन्माला आली आहे मी फक्त. त्यावर आता साक्षी तिला बोलते की हे बघ, आपल्याला जर सायलीपासून वाचायचं असेल, सायली अर्जुनपासून, तर तुला हे करावंच लागेल. त्यामुळे आता तन्वीचा देखील नाईलाज झालेला आहे, कारण तिला देखील माहीत आहे का आता सायली अर्जुनला जरी कळालं की ही साक्षी जिवंत आहे आणि ते साक्षीपर्यंत पोहोचले तर काहीही करून आता तन्वीचं भांडं उघडं पडणार आहे. त्यामुळे आता ती देखील हे सगळं काही म्हणजे साक्षीसाठी त्या सायलीवर आणि अर्जुनवर ती वॉच ठेवायला आता तयार होऊन जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन झोपेतून उठलाय आणि पाहतो तर काय, सायली मात्र अजून देखील गाढ झोपलेली आहे. त्यावर आता अर्जुन विचार करत असतो, हे कसं काय झालं, म्हणजे ही अजून इतका वेळ कशी काय झोपली आहे? आणि तेवढ्यातच तो सायलीला उठवतो. त्यावर सायली बोलते की हे काय, तुम्ही आज माझ्या आधी एवढ्या पहाटे पहाटे का बरं उठलायत? त्यावर अर्जुन बोलतो की मी पहाटे नाही उठलोय, तुला उठायला उशीर झालाय, तू लेट उठली आहेस. त्यावर आता सायली खूप गोंधळून जाते, काय एवढा उशीर झाला मला उठायला? अहो एवढा तर मी खाली जाऊन रांगोळी वगैरे काढून सडा वगैरे टाकून नाश्त्याची तयारी करत असते, किती उशीर झालाय मला लगेच खाली जायला हवंय. हे असं तुमच्यामुळे मला झोपायला उशीर होतो आणि मग उठायला देखील उशीर होतो. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे हे बरं आहे, झोपायला उशीर तू स्वतः करतेस आणि आता सकाळी सकाळी मात्र माझ्या नावाने ओरडतीयेस. त्यावर आता सायली पटकन आवरून खाली जाण्यासाठी निघालेली असते. त्यावर अर्जुन तिला बोलतो की अगं एक दिवस नाही खाली गेलीस तरी काही बिघडणार नाही आहे, एक दिवस उशीर झाला तर काय होतं आहे? त्यावर सायली बोलते की नाही, सगळा भार आईंवर पडेल, मला आवरायलाच हवं आहे. आणि आता ती आवरून जायला निघते तर अर्जुन मात्र आता तिला चिडवत असतो की रागावण्याच्या आधी आणि रागावल्यानंतर एवढं गोड कोणी हसतं का, म्हणून आता तिची तारीफ करत असतो. तर सायली आता पटकन घाईघाईने आवरून खाली येते नाश्ता बनवण्यासाठी. तर कल्पना आणि विमलताई आधीपासूनच नाश्त्याची तयारी करत असतात. आता सायली लगेच कामाला लागते आणि कल्पनाला बोलते की आज उशीरच झाला ना मला थोडा. आणि तेवढ्यातच तिथे आता तन्वी येते आणि मुद्दाम सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती आवाज करते आणि किचनमध्ये येते आणि कल्पनाला बोलते, आई मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवू का आज? काय बनवायचं आहे बरं? उपमा बनवू की शिरा बनवू? चला नाही, त्याआधी ना मी सगळ्यांसाठी कॉफीच बनवते. आणि आता ती कॉफीचं सामान घेते आणि कॉफी बनवायला लागते. त्यावर आता सायली आणि कल्पना एकमेकींना खुणवत असतात की हिने आता नाश्ता बनवल्यावर कोणी नाश्ता करणार नाही म्हणून. त्यावर कल्पना आता इशाऱ्याने सायलीला बोलते की तू थांब, मी पाहते ते. त्यावर कल्पना आता सायलीला बोलते, सायली काय गं तू आज रांगोळी काढली नाहीस ना, रांगोळी काढायची बाकी आहे ना? त्यावर सायली बोलते, हो ना, रांगोळी काढायचीच राहिली आज.
तेव्हा मग आता ही कल्पना तन्वीला सांगते की तन्वी एक काम करशील का, आज तू काढशील का गं रांगोळी. त्यावर आता तन्वी देखील हसत हसतच हो बोलते. आता तेवढ्यातच लगेच विमल तिथे येते आणि बोलते की वहिनी, ते काय झालं ना की कारंजाजवळ झाडू मारायचाच राहिला हो, म्हणजे आणि तिथे पण खूप असा पालापाचोळा पण जमा झालेला आहे. त्यावर आता कल्पना बोलते की अगं तू राहू दे, तन्वी करेल ना, करशील ना तन्वी. त्यावर आता तन्वीचा देखील नाईलाज होतो आणि बळजबरीच आता ती गोड हसून हो मी करेल असं बोलत असते. त्यावर आता कल्पना तिला सांगते की हो मग एक काम कर की तिथे बाहेर ना सगळीकडे झाडून घे, सगळा पालापाचोळा वगैरे गोळा करून टाक, मस्त सडा टाक आणि मग रांगोळी काढ, त्यावर जमेल ना तुला. त्यावर तन्वी देखील हो बोलते. तर सायली आणि कल्पना मात्र दोघीही एकमेकींकडे पाहून हसत असतात. तर जाता जाता तन्वी बोलते की मी आज ठिपक्यांची रांगोळी काढणार आहे, आणि हे ऐकून तर त्या दोघी जास्तच हसत असतात. आणि तेवढ्यातच आता अर्जुन तिथे येतो आणि बोलतो की वाचलो बाबा, नाही म्हणजे मी हे ऐकलं की तन्वी आज नाश्ता बनवणार आहे आणि मी वरतीच थांबलो, पण जेव्हा मला कळालं की माझी बायको नाश्ता बनवणार आहे, मी आता परत नाश्ता करण्यासाठी खाली आलोय म्हणून. तर आता तन्वीची चांगलीच फजिती झालेली असते. आता तन्वी बाहेर येते तर सगळीकडे असा पालापाचोळा पडलेला असतो आणि आता तिला सांगितल्याप्रमाणे ती आता फॉर्मॅलिटी म्हणून रांगोळीपुरती थोडीशी जागा स्वच्छ करते आणि रांगोळी काढत असते. आता खरं तर या तन्वीला एकही काम धडचं येत नसतं आणि ती काय रांगोळी काढतीये हे पाहण्यासाठी सायली आणि कल्पना दोघीही आता बाहेर येतात आणि तिची फजिती पाहून हसत असतात. तेवढ्यातच अर्जुन देखील तिथे येतो आणि आता सगळेच जण आता तन्वीची अशा रांगोळीची फजिती पाहून न हसत असतात. आता तेवढ्यात आता ह्या तन्वीची रांगोळी देखील काढून झाली आहे आणि आता ती रांगोळीचा डबा घेऊन उठते आणि घरात जाण्यासाठी निघते, तर हे तिघेही आता समोर असतात. त्यावर आता कल्पना तिला बोलते की अगं हे काय, झाली सुद्धा तुझी रांगोळी काढून. अर्जुन तुला आठवत आहे का, तू लहान होतास ना 4 वर्षांचा, तेव्हा भिंतीवर अशी चित्र काढायचास, ती चित्र पण जास्त सुंदर असायची हिच्या रांगोळीपेक्षा. आता मात्र तन्वीचा चांगलाच जळफळाट होतो आणि तन्वी मनातल्या मनातच विचार करत असते की काय नाटक चाललंय, मला नुसते त्रासच देत असतात हे सगळे, मी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करते यांना इम्प्रेस करायला, तर हे काय, आणि मला अजून यांची प्रॉपर्टी देखील मिळालेली नाही आहे. त्यावर आता कल्पना तिला दटावते की आधी हे सगळं साफ कर, सडा टाक आणि मग परत रांगोळी काढ. त्यावर आता अर्जुन बोलतो की म्हणजे आता दिवसभर ही हेच करत बसणार आहे, आणि तिघेही आता तन्वीवर हसत असतात. तर अर्जुन आता इकडे जेलमध्ये महिपतला भेटायला आलाय आणि तो महिपतला विचारत असतो की कोण आहे तो की ज्याला तू वाचवायचा प्रयत्न करतोयस, ज्याचं नाव तू घेत नाहीयेस, तू कबुली का देत नाहीयेस वगैरे. पण महिपत मात्र काही एक बोलत नाही. त्यावर आता अर्जुन त्याला बोलतो की आता तर नागराज किल्लेदार देखील जेलमध्ये आहे, मग तुला कोणाची भीती आहे. नाही म्हणजे महिपत शिखरे कोणाला घाबरतो एवढा की त्याच्या भीतीने तोंड उघडत नाहीये, अशी काय मजबुरी आहे तुझी. पण आता साक्षीच्या काळजीने मात्र महिपतला तोंड देखील उघडता येईना इच्छा असून देखील. त्यावर अर्जुन आता त्याला बळजबरी फोर्स करून विचारत असतो, तुला एक वकील भेटायला आली होती ना, विशाखा, काय तिचं नाव. त्यावर महिपत बोलतो की प्रभूणे. त्यावर अर्जुन बोलतो हो, विशाखा प्रभूणे, म्हणजे मी तर अशा कुठल्याही वकिलाला ओळखत नाहीये. नाही, तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त वकिलांना ओळखतो मी, पण अशी कुठलीही वकील मला तरी माहीत नाहीये. का आली होती तुला भेटायला. त्यावर महिपत बोलतो की आता कायद्याने सुटायचं म्हटल्यावर वकील तर लागणारच ना. त्यावर अर्जुन बोलतो हो, पण तू अजून तिला तुझं वकीलपत्र दिलेलं नाही आहेस. दिलं असतंस तर मला माहीत झालं असतं ना ते. नाही, आधी तर तुझी वकील कोणीतरी दामिनी वगैरे वेगळीच होती ना, मग आता तू तुझे वकील का चेंज केली आहेस, आणि चेंज जरी केली असली तरी हिला तू वकीलपत्र दिलं नाही आहेस. नाही, सांग, तिचा काही नाव, गाव, पत्ता वगैरे, मोबाईल नंबर वगैरे असेलच ना तुझ्याकडे. आता तू तिला तुझं वकीलपत्र देतोयस म्हटल्यानंतर हे सगळं रेकॉर्ड पोलिसांना ठेवावंच लागतं ना, त्यामुळे सांग आता. पण आता महिपत मात्र गप्प आहे, कारण आता काय सांगणार होता तो विशाखाबद्दल.
तर इकडे तन्वी मात्र आता खूप चिडली आणि विचार करत असते की माझ्याच बाबतीत हे असं का होतं. मी काहीतरी चांगलं करायला जाते, या सुभेदारांना इम्प्रेस करायला जाते, तर सगळं काही उलटं माझ्याच अंगावर उलटतंय. मला आता लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे, हाच विचार ती करत असते. आणि तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. तर अश्विन आल्यावर मात्र ती लगेचच अश्विनकडे जाते आणि त्याला विचारते की आलास तू? अरे मी ना तुझीच वाट पाहत होते. खूप दमला वाटतं आज तू. खूप पेशंट्स होते का रे आज हॉस्पिटलमध्ये? आता हे ऐकल्यावर अश्विन जरा आश्चर्यचकितच होतो आणि तिला विचारतो, काय? मी नक्की माझ्याच घरामध्ये, माझ्याच खोलीमध्ये आलो आहे ना? दुसरं कोणाच्या घरात नाही आलो आहे ना मी? नाही, त्याचं काय आहे ना की एरवी तुला मी दमून आलो आहे, कसा आलो आहे ह्याचं तुला काही एक पडलेलं नसतं. तुला माझ्याकडे पाहायला देखील वेळ नसतो आणि आज चक्क तू मला हे सगळं विचारतीयेस. त्यावर नाही म्हणजे तुला फक्त खोटेपणाच करता येतो ना? त्यावर आता तन्वी बोलते की अरे माझी चूक झाली आणि त्यासाठी किती वेळा माफी मागणार आहे मी तुझी. मी सगळं काही आपल्या माणसांसाठी करायचा प्रयत्न करते ना, मी माझी चूक सुधारायचा प्रयत्न करते ना. त्यावर आता अश्विन तिला ऐकवतो की हो, मग ते सगळं काही वागण्यातून दिसायला हवंय, पण तुझ्या वागण्यातून मात्र मला कधीही असं काही एक दिसलं नाही आहे. आणि अश्विन तिथून निघून जातो. आता तन्वी मात्र विचार करत असते की हा तर या सुभेदारांसारखा चिकट आहे, पण काही नाही, काहीही करून मी याला परत पहिल्यासारखा घोळात घेईलच. आता तन्वी मात्र चांगलीच कोंडी झाली तिची सगळ्याच बाजूंनी. तर इकडे सगळेच आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळं महिला मंडळ जे असतं त्यांचं जेवण चाललेलं असतं आणि सायली सगळ्यांना गरम गरम पोळ्या करून देत असते आणि त्यांचं आता मस्त गप्पा गोष्टी करत जेवण चाललंय आणि सायली सगळ्यांना गरम पोळ्या करून देतच असते. आणि तेवढ्यातच आता पोळी भाजताना तिचा हात देखील भाजतो आणि ती जोरात किंचाळते. आता लगेचच प्रतिमा सायलीच्या दिशेने किचनमध्ये जाते आणि विचारते, अगं काय झालं? त्यावर सायली सांगते की हात भाजला थोडासा. आता प्रतिमा तिचा हात पाहते आणि बोलते की अगं बोटं लाल होत आहेत, हे काय थोडंसं भाजणं झालं का? तिला लगेच डायनिंग टेबलवर आणून बसवते आणि विमलला सांगते की जा थोडं थंड पाणी घेऊन ये. आता विमल थंड पाणी घेऊन येते. तर इकडे प्रतिमा आता सायलीच्या हातावर फुंकर मारत असते आणि नकळत बोलून जाते की अगं गॅसजवळ काम करताना हाताची काळजी घ्यायची असते, लक्ष ठेवायचं असतं तन्वी. आता सगळेच जण प्रतिमाकडे पाहू लागतात. सायली तर खूप भावूक होऊन जाते. तेवढ्यातच कल्पना पुढे येते आणि प्रतिमाला बोलते, प्रतिमा अगं सायली देखील तुला तन्वीसारखीच आहे. आणि ती लगेच विमलला आता क्रीम आणायला सांगते सायलीच्या बोटांना लावण्यासाठी. तर सायलीचे बोटं आता पाण्यात ठेवल्यानंतर प्रतिमा स्वतःच्या पदराने आता तिचे ते बोटं पुसून काढते आणि तिला स्वतःच्या हाताने मलम लावून देत असते. आता हे सगळं पाहून सायली मात्र खूप जास्त भारावून गेली आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नागराज आता महिपतला सांगत असतो की तू जर तोंड उघडलं ना तर मग साक्षीचं काय होईल ह्याचा मात्र तू विचार कर, त्यामुळे विचार करून तोंड उघड. त्यामुळे आता महिपतची देखील चांगलीच कोंडी झाली आहे इथे. तर ही समीरा आता सचिनला बोलते की तुझा फोन दाखव मला. त्यावर सचिन बोलतो की माझा फोन कशाला, तू काय वेडी झाली आहेस का? त्यावर आता ही समीरा मात्र खूपच आक्रमक होते. तिथून आता ती चाकू उगारते त्या सचिनवर आणि बोलते की हो वेळीच झाली आहे मी, निघायचं तू इथून. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता सगळेजण मिळून आता सायली आणि अर्जुनच्या लग्नाची जी ॲनिव्हर्सरी येते त्याचं मस्त प्लॅनिंग करायचा विचार करताय. आणि तेवढ्यातच सायली अर्जुन तिथे येतात आणि अर्जुन विचारतो, हे काय कसलं प्लॅनिंग होतं आहे? त्यावर आता अस्मिता बोलते की काही नाही, कसलं नाही. त्यावर सायली बोलते की आमच्या येणाऱ्या ॲनिव्हर्सरीचंच प्लॅनिंग करताय ना तुम्ही सगळेजण. तर हा भाग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.